नमस्कार, मी आहे ममता. एम एम पाटील किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रूट कस्टर्ड म्हटलं की सगळ्यांनाच आवडतं. तर आज आपण हेच कस्टर्ड थोडंसं चेंज करून मँगो शेवया कस्टर्ड बनवणार आहोत. खूप मस्त आणि टेस्टी लागतं. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मँगो शेवया कस्टर्ड बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी 1 चम्मच तूप टाकते. आता ह्यामध्ये मी थोडे ड्रायफ्रुट्स भाजून घेते. ड्रायफ्रुट्स असे भाजून घेतल्याने छान क्रिस्पी होतात आणि छान लागतात. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत. तर इथे ड्रायफ्रुट्स भाजून झाले आहेत. आता हे मी काढून घेते. आता पुन्हा त्याच कढईमध्ये थोडं तूप आहे, तर त्यामध्ये मी शेवया टाकते. तर इथे मी अर्धी वाटी शेवया घेतली आहे. तर इथे मी जाडवाळ्या शेवया घेतल्या आहेत. ह्याने टेस्ट छान येईल. याला मी आता मीडियम लो फ्लेमवरती भाजून घेते. तर जोपर्यंत ब्राऊन रंग येत नाही तोपर्यंत भाजून घेते. बाजारात सुद्धा भाजलेल्या शेवया मिळतात, त्या सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. तर इथे शेवया भाजून झाल्यानंतर ह्यामध्ये 1 लिटर दूध घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी दूध आधीच गरम करून घेतलं आहे. तर इथे तुम्ही कुठचंही घरातलं दूध घेऊ शकता. आता मीडियम फ्लेमवरती शेवया हलक्या सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घेते. जर तुमच्याकडे शेवया नसतील तर या ठिकाणी तुम्ही तांदूळ सुद्धा वापरू शकता. खूप मस्त लागतं. तर इथे मी दूध 5-6 मिनिटं उकळून घेतलं आहे. आता ह्यामध्ये 5-6 चमचे साखर घालायची आहे. या ठिकाणी तुम्ही कंडेन्स मिल्क सुद्धा वापरू शकता. आता हे दूध क्रीमी होण्यासाठी 2 चम्मच कस्टर्ड पावडर घेतली आहे. यामध्ये अर्धा कप थंड दूध टाकून मिक्स करून घेते. तर इथे कस्टर्ड पावडरचं मिश्रण तयार झालं आहे. आता हे लगेचच आपण दुधामध्ये टाकायचं आहे. तर इथे कस्टर्डचं मिश्रण घातल्यानंतर लगेचच मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच दूध घट्ट व्हायला लागेल. तर इथे मी 2-3 मिनिटं हे दूध उकळून घेते. जर तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल तर इथे तुम्ही कॉर्नफ्लॉवर सुद्धा घालू शकता. तर इथे शेवया सॉफ्ट झाल्या आहेत आणि दूध सुद्धा घट्ट झालं आहे. याला अजून घट्ट करायचं नाहीये, कारण हे थंड झाल्यानंतर आणखीन घट्ट होईल. आता ह्यामध्ये मी भाजलेले ड्रायफ्रुट्स घालते आणि थोडेसे मी गार्निशिंगसाठी ठेवून देते. आता मी गॅस बंद करून घेतला आहे आणि हे थंड करून एका बाउलमध्ये काढून घेते. तर कस्टर्डचं मिश्रण बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर हे मी फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून देते. तोपर्यंत मी इथे 2 पिकलेले आंबे घेतले आहेत. तर आंबे असे कट करून घेते. तर आंबे अशा पद्धतीने कट करून घेते आणि गर काढून घेते पल्प बनवण्यासाठी. मी आंब्याचे तुकडे करून घेतले आहेत. एका प्लेटमध्ये मोठे तुकडे आहेत आणि दुसऱ्या प्लेटमध्ये छोटे तुकडे करून घेतले आहेत. मी मोठे तुकडे आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि त्याचा पल्प बनवून घेते. तर इथे पल्प तयार झाला आहे. हा पल्प आता शेवयाच्या मिश्रणात टाकून मिक्स करून घ्यायचा आहे. तर इथे तुमच्या आवडीनुसार मँगोचा पल्प ऍड करायचा आहे. तर इथे मिक्स केल्यानंतर छान मस्त असा रंग सुद्धा आला आहे. लक्षात ठेवा, मँगो पल्प जेव्हा घालायचं असेल तेव्हा कस्टर्डचं मिश्रण थंड असायला पाहिजे. जर गरम असताना टाकलं तर दूध फाटून जाईल.
आता ह्यामध्ये मँगोचे तुकडे घालते. तर इथे मँगो शेवया कस्टर्ड तयार झाला आहे. आता हे मी सर्व करून घेते. तर इथे मस्त थंडगार मँगो शेवया कस्टर्ड तयार झाला आहे. खूप मस्त लागतं. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि असं छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.